वरती राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर या सर्वच आपल्या महापुरुषांना, या राष्ट्रपुरुषांना मी वंदन करतो। पहिलीच परंपरा आपण या ठिकाणी सुरू करतोय। हडपसर महाविजय दिन उत्सव हा महाविजय नुसतं शौर्य नाही, महाविजय। आणि या महाविजय दिनाच्या निमित्तानं अतिशय छोट्या वेळेमध्ये हे सगळे मंचावरचे मान्यवर महाराजा यशवंतराव होळकरांचे 10वे वंशज अभिमन्यू राजे होळकर निमंत्रणाची वाट न पाहता, त्यांच्याकडनं काय शिकायचं, निमंत्रणाची वाट न पाहता या कार्यक्रमाला आलेले आहे। कुठलंही निमंत्रण कोणालाही आपण दिलेलं नाही, एक पब्लिक अनाउन्समेंट, बाकीचे सगळेच आपण जण, आणि आम्हाला अपेक्षा नव्हती एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथं उपस्थित राहा। आपण इतर ठिकाणच्या कार्यक्रमाला बघितलंय, उपस्थिती किती प्रचंड असते। माझी विनंती आहे आपल्याला, कृपया आजचा हा आपला महाविजय दिन, ज्या मातीमध्ये आपण उभे आहोत या मातीला मी कपाळी लावतो पहिल्यांदा, कारण की या मातीमध्ये माझ्या महाराजांचं शौर्य सांडलेलं आहे। इथं विजय झालेला आहे आणि महाराजांच्या कर्तृत्वाला मी नतमस्तक होतो। ते कर्तृत्व इथं नतमस्तक होण्यासाठी का आपण पुन्हा निर्माण करायचंय। पूर्वजांनी तलवारीच्या बळावरती शौर्य गाजवलं, पूर्वजांनी त्या काळचं राजकारण कशावरती केलं, तलवारीवरती केलं। आज लोकशाही व्यवस्थेमध्ये आम्हाला पुन्हा ते राजकारण त्यांच्याकडनं शिकून करायचंय। या सातबाऱ्यावरती आमच्या पूर्वजांचं नाव आहे, तिथं आमच्या पूर्वजांचा स्मारक उभं करायला जागा मिळत नाही। आमचे कार्यक्रम होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात। मला त्यांना निक्षून सांगायचंय, वाघमोडे साहेब तुम्ही देत कसं नाही, आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, इथं स्मारक केल्याशिवाय राहणार नाही। या परंपरेच्या माध्यमातून एक भव्य स्मारक होईल आणि महाराष्ट्रातले करोडो धनगर बांधव इथं येतील, इथली माती कपाळाला लावतील आणि पुन्हा लोकशाहीच्या त्या सभागृहामध्ये, लोकशाहीच्या त्या पवित्र ठिकाणामध्ये IAS IPS होतील, आमदार खासदार होतील, मुख्यमंत्री होईल, प्रधानमंत्री होईल आणि पुन्हा माझ्या राजांनी जे शौर्य गाजवलं, जे लौकिक पाहिलं, लोक कल्याण केलं, ते करण्यासाठी माझे प्रामाणिक बांधव त्या सभागृहामध्ये जातील। लक्षात घ्या, या मान्यवरांनी सगळ्यांनी खरं तर अध्यक्षीय जबाबदारी फार वेगळी असते आणि त्याच्यातही मी मागून घेतलं त्यांना। मुख्य संयोजक गणेश सोनटक्के असतील, यशपालजी असतील, वाघमोडीचे असतील, बाकी सर्वजण आहेत की मला मार्गदर्शक पण व्हायचे। का व्हायचे, बऱ्याच गोष्टी राहून जातात, मांडण्याच्या संकल्पना बऱ्याच असतात, सगळे मांडत असतात, परंतु काही राहून जातं आणि ते मांडलं पाहिजे। अनेक वर्षापासून या सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना 5 ऑक्टोबरला आपण बघितलं, बरेच बांधव सहभागी होते याच्यामध्ये। राज्यस्तरीय धनगर अधिवेशनाचं आयोजन केलं। बांधवांनो, काय उद्देश आहेत आमचे, बऱ्याच वर्षापासून काम करत असताना पोस्टर बॉय म्हणून स्वतःला मी कधी झळकवलं नाही। गेले 20 वर्ष झालं काम करतोय समाजाच्या चळवळीमध्ये। समाज मोठा झाला पाहिजे, समाजातली माणसं मोठी झाली पाहिजे, समाजातल्या संस्था संघटना एकत्र आल्या पाहिजे आणि समाज सर्व क्षेत्रामध्ये पुढे गेला पाहिजे। कोणावरती अन्याय करू नये। आमच्या पूर्वजांना कधी कोणावर अन्याय नाही केला, कधी अत्याचार नाही केला। ते इथं देखील या मैदानात देखील दिसत आहे, लढाईच्या दिवशी देखील दिसत आहे। आपण कुठल्याही प्रकारचं आक्रमण पहिल्यांदा करायचं नाही, त्यांच्याकडनं जे काय व्हायचं ते उद्या। त्यांनी 25 गोळे टाकले आणि ते भगवतीराव त्या गर्भवतीच्या त्या डोंगरावरती बसून इथं लढायची मजा लागताय। 1.25 लाखाची त्यांची फौज आहे, माझ्या महाराजांची थोडकी फौज आहे। सकाळी 9:30 ला इथं सुरू झाले आणि दुपारी 2 वाजेपर्यंत यांचे 50,000 लोक सपासप कापून काढलेले आहेत आणि स्वतः 2 हातामध्ये तलवार घेऊन मानायला गेलेले आहेत। आणि 2 वाजता दुसरा बाजीरावला कळलं आपला पराभव झालेला आहे, सैन्य सायराबद्ध झालेला आहे। जो पळ सुटला, सिंहगडावरती गेला, तिथून पुढचा इतिहास आपल्या सगळ्याला माहित आहे। बांधवांना, मला माझ्या महाराजासाठी हो
माझा महाराजाचा मी वारस आहे. रक्ताचे जरी ते असले तरी आम्ही त्यांच्या कार्याचे वारस आहे. आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही वारस आहोत आणि आम्ही लढणार. कारण की ते रक्त आहे आमचं. या रक्तामध्ये ते पुरुषत्व आहे, ते पुल्लिंग आहे आमच्यामध्ये. आम्ही लढणार. आम्हाला चैन पडत नाही. आमच्या बांधवांवरती ज्यावेळेस अन्याय होतो, आमच्या मेंढपाळांवरती ज्यावेळेस हल्ले होतात, आमचं रक्त सळसळतं. का शांत बसतो आम्ही मुद्दा झालोय का? सोमनाथजी बोलतात आता त्यांच्या भाषणामध्ये. खरं तर आम्ही त्यांचं भाषण मोठं ठेवलं होतं, तर त्यांनी का टप्पे घेतला आम्हाला प्रश्न पडला. त्यांनी पण प्रश्न आपल्या समोर ठेवले. आम्हाला ऐकायचं होतं खूप. आम्ही नेहमी ऐकतो. बरंच नवीन ऐकायला मिळतं त्यांच्याकडून. महाराजांनी पण फार चांगलं मांडलं, गोडके सरांनी मांडलं, सगळ्यांनीच अतिशय उत्तमरित्या मांडणी केली. यामध्ये लक्षात ठेवा, इतिहास घडवायला आम्ही कुठेही कमी पडलेलो नाही. दोडगोटे सर, इतिहास आमच्या पुरुषांनी घडवला, महापुरुषांनी घडवला. सम्राट चक्रवर्ती अशोक होते, चंद्रगुप्त मौर्य होते, राजा आमचे कितीतरी होऊन गेले. 2000 वर्षांची परंपरा आहे. पण कलम कसाईने आमच्या या इतिहासालाच कापून काढलंय. काढलं लोकांसाठी. पण या कलम कसाईनं आमच्या कर्तृत्वाला, आमच्या शौर्याला, आमच्या इतिहासाला कापून टाकलं. पानामध्ये इतिहास पाहिजे होता. अब या शैक्षणिक याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये आमच्या होळकरशाहीचा एवढा दैदिप्यमान इतिहास आहे. प्रत्येकाला अभिमान वाटते, प्रत्येकाचा स्वाभिमान जागा होईल. पण नाही दिलं शालेय अभ्यासक्रमामध्ये इतिहास. का नाही आमचा इतिहास आला पाहिजे? याच्यातनं काही जातीचा विषय आहे का? अरे पण तुम्ही जातीवादी करता, तुम्ही जातीवादी आहे. तुम्हाला आमच्या महापुरुषांचा इतिहास का नकोय? तुमचं छटाकर असलं तर त्याला डिंपर मांडता, आणि आमचं डिंपर असलेलं छटाकर मांडायला तयार नाही तुम्ही. त्याच्यासाठी आपण जबाबदार आहे. आमचं महापुरुष जबाबदार आहे का? त्यांनी इतिहास घडवला. पण तो जर पुस्तकात येत नसेल, अभ्यासक्रमामध्ये येत नसेल, त्याच्यातनं सगळं षडयंत्र. लक्षात ठेवा, असं सहज सहज नाही. अस्मिता आणि अस्तित्व या कलम कसे आपलं काय केलंय? अस्मिताच आपलं होऊ नये. अस्मिता जर जागा झाल्या तर आम्ही अस्तित्व निर्माण करण्यासाठी जातो. अस्तित्वासाठी आम्ही लढू, आम्हाला प्रेरणा मिळेल. पण या कलम कसाईनं आमचं अस्मिता छाटून टाकल्या. 11 गाड्यांचं 2 महत्वाच्या घटना मला नमूद करायचे, आणि या 2 घटनांना जगाच्या पातळीवर मोठ्या घडामोडी झाल्या असतात. पहिली घडामोड ही इथली आहे. या नगरद्रष्टांनी जर आमच्या विरोधी राजांना शनिवार वाड्याच्या हातीच्या पायदळी दिलं नसतं, छिन्न विछिन्न करून महाराज यशवंत इथं महायुद्ध झालं नसतं आणि मराठीशाही कमकुवत झाली नसती. दुसऱ्या बाजूला पळून बसायला गेला नसता आणि त्याने इंग्रजांशी युद्ध केला नसता. इंग्रज या देशभर गेले नसते आणि भारत स्वातंत्र्यात गेला नसता. या नगरद्रष्टांनी भारताला स्वातंत्र्यात घालवलंय. माझ्या महाराजांनी ते वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ही घटना, इतिहासातल्या 2 घटना मला फार महत्वाच्या सांगायच्या. ती किती महत्वाची घटना आहे, गुलामगिरीमध्ये किती वर्ष काढावे लागले, त्याला कारणीभूत कोण आहे हे समजून घेतलं पाहिजे. महाराजा किती देशाभिमानी होते, देशप्रेमी होते. दुसरी घटना आहे, महाराजा यशवंतराव होळकरांनी इंग्रजांच्या विरुद्ध 18 लढाया जिंकल्या. 18च्या 18 जिंकल्या. अभिमान वाटला पाहिजे ना, हसून झालं पाहिजे. जागवत आहे हा कोणाचा फोटो आपण विचारण्याची हिंमत नाही झाली पाहिजे. अरे हा माझ्या महाराजांचा फोटो आहे. त्या घराच्या भिंतीमध्ये महाराजांचा फोटो लागला पाहिजे, तलवार त्यांची दिसली पाहिजे, तर अभिमान घरामध्ये जागृत होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेम घराघरामध्ये असतात आणि त्या घराघरामधून आधुनिक राजकारणासाठीचा तिथनं राज्यकर्ता कार्यकर्ता बाहेर पडतो. मग आम्ही काय शिकलं पाहिजे याच्यातनं हे देखील आम्ही समजून घेतलं पाहिजे. दुसरी घटना अशी आहे, महाराजा यशवंतराव होळकरांनी जिथं इंग्रजांचं केंद्र होतं, कुठलं होतं कधी मद्रास कलकत्ता, जिथं राजधानी होती इंग्रजांची, त्याच्यावरती हल्ला करायसाठी तोफगोळे, बॉम्ब, लाखाचे सैन्य असं नियोजन केलं होतं. ते जर, मी म्हणत नाही, इतिहास म्हणतो, धर्माधिकारी म्हणतात की ते जर
त्यांनी केलेलं नियोजन जर यशस्वी झालं असतं तर या देशावरती इंग्रजांचं राज्य आलं नसतं. बघा, माझा महाराजा या देशासाठी, मातीसाठी, इथल्या जनतेसाठी किती विचार करतो. एवढा विचार कुणी केला हो? कुठल्या महापुरुषांनी केलाय, कुठल्या पूर्वजांनी केलाय? पण आम्ही काय विसरलोय? माझ्या महाराजासाठी सोमनाथी नेहमी शहरी गातात. आता आपण सगळे एवढे मोठे संख्येनं जमला, मग मलाही थोडासा मोह आवडत नाही देवकथेची. तर माझ्या महाराजांबद्दल मला जे बोलायचंय समजून घ्या. त्याच्यातले बोल काय? वो होलकर था जो तूफानों से भिड़ गया, वो होलकर था जो तूफानों से भिड़ गया, स्वराज की राह पर जो निर्भय चल पड़ा, इतिहास आज की गर्व से कहता है बार बार, यशवंतराव था वो मराठों का अवतार. महाराज यशवंतराव काय त्यांच्यावरती बोलत एवढं कमीच आहे. एवढ्या कमी कालावधीमध्ये महाराजांनी आपल्याला एवढं मोठं साम्राज्य दिलं, सगळं घेऊन टाकलं. काय होतं? काय शिल्लक राहिलं? पुन्हा निर्माण करायचं काम सोपं नाही. गिळंकृत केलं होतं सगळं, आणि ते पुन्हा निर्माण करण्याचं शौर्य, ताकद, स्वाभिमान हा जो बाणा त्यांनी दाखवला, आणि तो पुन्हा आपल्याला एक वारसा दिलाय, आणि तो वारसा आपल्याला पुढे चालवायचा. आणि म्हणून हा कार्यक्रम इथं आयोजित केला या भूमीमध्ये, की इथं आला पाहिजे महाराष्ट्राचा दंगल, आणि कपालीतली माती लावून गेला पाहिजे, आणि पुन्हा जाऊन आपल्या भागामध्ये, या देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये रोज त्याला स्मरण झालं पाहिजे. देवाला तिथली माती बांधायची, नेऊन ठेवायची, आणि देवळात नेऊन ठेवायची, पूजन करायचं, रोज त्याला स्मरण करायचं की मला पुन्हा राज्यकर्ती जमात व्हायचे, माझ्या महाराजांनी शेवटे गाजवले, मला पुन्हा कार्य गाजवायचे. बांधवांनी आता कसं करायचं? कारण की आपला तर समाज बघितला, इतिहास वाचायला तयार नाही, इतिहास ऐकायला तयार. काय प्रोग्राम आहे समाजाकडे? काय कार्यक्रम आहे? सोमनाथी म्हणतात कार्यक्रम काय आहे? माझे सहकारी सहकारीच नसतात. कार्यक्रम असला पाहिजे आणि सहकारी देखील असले पाहिजे. बांधवांना आपल्याकडे कार्यक्रम आहे समाजासाठी. शाखा पद्धती, कार्यपद्धती एक तयार केलेली आहे. समाज संघटनेचा आधुनिक समाज घडवायचा असेल तर संघटन करायला लागेल. संघटन सूत्रामध्ये फॉर्म्युला तयार केलेला आहे. आम्ही बारमाही उपक्रम केलेले आहेत. समाजाला आठवड्यातून एकदा सोडलं नाही, जत्रा क्षेत्रा सोडल्या, घरचे सण सोडले, घरची कार्य सोडली, वास्तुशांती, लग्न, समाज प्रबोधनासाठी, समाज म्हणून एकत्र येण्यासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी आमच्याकडे कार्यक्रम आहेत का? देवकथेचे समाजाला दिशा देण्यासाठी. लक्षात घ्या, यशवंतराव होळकरांची तर सैन्य होतं पुण्यात. ज्या वेळेस त्यांनी गरिबी काळात बाहेर पडले, एक सैन्य होतं बरोबर. केलं ना पुन्हा संघटन, केलं ना लोकांना आवाहन करत करत उभं. 18 पगड जातीला बरोबर घेतलं. 18 पगड जातीला घेऊन नेतृत्व केलं, कर्तृत्व गाजवलं, पुन्हा होळकरशाहीला उभं केलं स्वाभिमानानं, आणि या देशभरात जगभरात होळकरशाहीचं पुन्हा नाव रोशन केलं. संघटन कौशल्य महाराजांकडनं दिवस रात्र त्यांच्या विचारांमध्ये, कार्यामध्ये जे होतं ते आम्ही कधी शिकणार, ते कसं केलं. आणि म्हणून साप्ताहिक शाखाही संकल्पना आपण चालू केली आहे. या पुण्यामध्ये आपल्या सकल धनगर समाजाच्या माध्यमातून जो आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे, सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य साप्ताहिक शाखा, इथे पण साप्ताहिक शाखेतले काही जण आहेत, दर रविवारी येतात. 1 तासाचा कार्यक्रम झालेला आहे, आणि या तासामध्ये समाजाला घडवण्याचं काम, समाजाचं मनुष्यबळ घडवण्याचं काम केलं. आमच्याकडे मनुष्यबळ नाही, प्रशिक्षित मनुष्यबळ नाही, त्याला समजत नाही कोणाकडे लढलं पाहिजे, कसं लढलं पाहिजे. आधुनिक शस्त्र, या लोकशाही व्यवस्थेमध्ये आधुनिक शस्त्र तंत्र आम्हाला अवगत केलं पाहिजे, ते समजत नाही, आणि म्हणून त्याला घडवलं पाहिजे याची जाणीव आम्हाला झालेली आहे. आणि म्हणून बुद्धिजीवी वर्ग असेल, कष्टकरी असेल, श्रमिक, पशुपालक, मेंढपाळ, या सगळ्यांना जर आपल्याला जोडायचं असेल तर काहीतरी फॉर्म्युला करायला पाहिजे. म्हणून याच्यावरती गेले 12 वर्ष, किती वर्ष झालं, 2011-12 पासून आम्ही काम करतोय. शाखा पद्धती आम्ही राबवतोय, आणि त्याच्यातनं राबवत आज अतिशय चांगल्या पद्धतीची कार्यपद्धती या महाराष्ट्राला पण दिली आहे. प्रयोग चालू आहे. मी म्हणतोय परफेक्ट झाले, पण आम्ही परफेक्शनच्या दिशेने प्रयत्न करतोय.
माझ्या समाजाला आज या व्यवस्थेमध्ये आणण्यासाठी, सगळ्या व्यवस्थेमध्ये पुढे घेऊन जाण्यासाठीचा कार्यक्रम उपक्रम आपण तयार केलेला आहे. जर त्याच्याकडे असेल चांगला तर ते घेऊ, आणि जर तुमच्याकडे नसेल तर माझ्याकडे ते तुम्ही घ्या. मी आवर्जून आपल्याला आग्रहाने सांगेन, कमीपणा मानू नका. हा मोठा का तो छोटा, याला बोलवायचं का त्याला बोलवायचं, याला नाही बोलवायचं, इथं नको तिथं नको. हे कार्यक्रम होऊ नये म्हणून प्रयत्न झाले. तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही. हा कार्यक्रम झाला, उद्या पिढ्या कार्यक्रम ही परंपरा बनेल, आणि परंपरा बनवून धनगर समाज जागृत होईल, संघटित होईल, त्याची शक्ती येईल, आणि तो सगळीकडे काबीज करण्यासाठी प्रयत्न करेल लोकशाही मार्गाने. आपण लोकशाही आणि संविधानाला मानतो, आणि त्याच्यामुळं माझा धनगर समाज प्रामाणिक आहे, कष्टावर जिद्दी आहे, चिकाटी आहे, मेहनती आहे, आणि त्या बळावरती तो पुढे जाईल. त्याला कसं अडवायचं, त्याच्यामध्ये कशी फूट पडायची, भांडण लावायची, होऊ द्यायचं नाही, यासाठी देखील प्रयत्न झालेले आहे. पण ते त्याला सांगतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं, तुमचे मनसुबे आम्ही जिवंत असेपर्यंत कधीच यशस्वी होऊ देणार नाही होऊ देणार. आमच्या शरीरात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत या धनगर समाजाला पुन्हा वैभवशाली बनवण्यासाठी आम्ही काम करू. आणि आपण शपथ घ्यायची, इथे यायचं म्हणजे फक्त भाषण ऐकायसाठी नाही यायचं, इथे येऊन आपल्याला निर्धार करायचा आहे, इथून आपल्याला ठरवायचंय माझ्या माता बहिणीला घरातून बाहेर आणायचंय. आमची शाखा फक्त पुरुषांची नाही, काही शाखा पुरुषांच्याच असतात, पण आमची शाखा ही स्त्रीची आणि पुरुषांची दोघांची आहे. काही तुम्ही आम्हाला आश्वासन गेल्या वर्षी दिलं होतं, आजही पाळलेलं नाही. तुम्ही शाखा अजून चालू केली. समाज कसा पुढे जायचा, बांधणारी समाज पुढे जात नाही तर ग्राउंडवरती काम करावं लागतं. ग्राउंडवरती काम केलं पाहिजे, बांधणी केली पाहिजे समाजाची. समाज राजकारणामध्ये पुढे नाही. दुय्यम दर्जाची पद ओबीसीचा अध्यक्ष महाराष्ट्राचा, काँग्रेसमध्ये ओबीसीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष, ताईंना केलं उपाध्यक्ष ओबीसी, बरोबर ना, महिला अध्यक्ष केलं. आमच्या माणसाला दर्जेदार पद सुद्धा नाही, कुठं महामंडळामध्ये दर्जेदार मिळत नाही, कॅबिनेट मध्ये दर्जेदार पद नाही. जिथं तिथं माझ्या समाजाला वागणूक दुय्यम वागणूक आहे. याचा कधी राग येत नाही का, कधी वाटत नाही चांगल्या ठिकाणी माझा समाज असला पाहिजे. घ्या जे बाकीच्या त्यांनी चांगलं घ्या, आम्हाला पण घ्या ना. आता तुम्ही 10 घेतलं तर आम्हाला 1 तरी द्या. माझी माणसं प्रशिक्षित नाही, तयार नाही, त्यांना षड्यंत्र कळत नाही, साधी सरळ आहे. पण आपल्याला कशी माणसं तयार करायची दादा पुढच्या काळामध्ये. जर तुम्ही देणार नसाल तर डिस्काउंट घेण्याची देखील आम्हाला जमत आहे, आणि त्यांनी घेणार. माणसं तयार करणार आहे आम्ही. माणसं तयार करण्याची फॅक्टरी आपल्याला तयार करायची, मनुष्यबळ गावायचे. आणि म्हणून महिलांसाठी देखील काही आम्ही ज्या शाखा चालू केल्या, तुम्ही एका कार्यक्रमाचे अध्यक्ष देखील होता. महिला दिनाच्या निमित्तानं आपण महाराजा छतोरले सुभेदार मल्हारराव जयंती आणि महिला दिनाचा औचित्य साधून महिन्याला तिथून पासून आम्ही त्या महिलांचा सहभाग वाढलेला आहे. गेला कार्यक्रम महिलांनी बऱ्यापैकी हँडल केलेला आहे, आणि इथून पुढे आमचं टार्गेट आहे, इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला किचन कंट्रोल करायचं आहे. आमच्या किचनचा कंट्रोल दुसऱ्याच्या हातामध्ये आहे. आमचा किचन दुसऱ्याच्या रिमोट वरती चालतंय. नको त्या विचारधारा आमच्या डोक्यामध्ये घुसवल्या जात आहेत. आम्हाला आमची विचारधारा, अरे एवढ्या मोठी विचारधारा पुरुष लोकांची आहे, एवढं जगात लोक भारी तत्वज्ञान त्यांच्या जवळ आहे. त्यांच्यापासून शिकायचं तर सगळं आपण त्यांना जर वाचलं तर जगामध्ये जे तत्वज्ञान नाही ते सगळं तत्वज्ञान महाराणी देवीचं, ते आपण आत्मसात केलं पाहिजे. यासाठी एकत्र बसलं पाहिजे. आणि म्हणून शाखा पद्धती जी आहे ती मला आवर्जून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायची. सांगू का, थोडक्यात आवडू, तुम्ही सांगा. काही क्रांती ही फार कमी लोकांतच होते. पहिली शाखा किती लोकांनी केली माहिती आहे तुम्हाला चालू? तर सांगतो. तुम्ही आता इच्छा व्यक्त केली, रामदारी साहेब एवढ्या लांबून आलेले आहेत, आणि समोरचे प्रसन्न चेहरे बघून मला माझा उत्साह देखील तेवढाच वाढतोय. शेंडगे साहेब, आज शेंडगे साहेबांना मी कार्यक्रमामध्ये बघितलं म्हणून मला तेवढा उत्साह वाढलेला आहे. त्यांचं नेहमी सहकार्य असतं. सोमनाथ जिल्हा घेऊन मी पहिली शाखा स्वागतला चालू केली 2013 साली, बरोबर. त्याच्यानंतर विस्तार करत आम्ही कात्रज उद्यानातल्या पुणे लोक आलेले बरोबर पोत्यावरती पोहोचायला प्रवास करत 2 वर्षापूर्वी तिथं चालू केली. आज त्या सगळ्या शाखा, त्यानंतर पिंपरी चिंचवड असेल, त्यानंतर आपले मोरबाळीचे असतील, आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 35 ते 40 ठिकाणी या पद्धतीची 1 तासाची शाखा साप्ताहिक चालू झालेली आहे. याच्यामध्ये जे दिनचर्या आहे, 1 तासाचे कार्यक्रम काय होतात, अहिल्यादेवींना अभिवादन करणं असेल, पती पत्नीच्या हस्ते पूजा करणं असेल, जेणेकरून समाजामध्ये समानता आणायची. एक आपलं जे अंग आहे ते नाही या चळवळीमध्ये समाजाच्या उत्थानासाठी महिलांचा सहभाग नाही,
तो वाढवण्यासाठी महिलांना देखील त्या शाखेवरती आणलं पाहिजे, त्यांचं देखील प्रबोधन झालं पाहिजे, प्रशिक्षण झालं पाहिजे. 12 महिन्यामध्ये काही 1 तासाचा कार्यक्रम मी थोडक्यात सांगतो. अभिवादन करणं, पाहुण्यांचं मार्गदर्शन घेणं, परिचय करणं, समाजाच्या विषयावरती चिंतन मनन करणं, घडलेल्या घडामोडीवरती भाष्य करणं असे आणि वेगवेगळे विषय तत्कालीन असतात त्याच्यावरती कार्य करणं. त्यानंतर शाखेच्या माध्यमातून वेगवेगळे शिबिरांचं आयोजन करणं, प्रशिक्षण आयोजन करणं, वक्ता कार्यकर्ता प्रशिक्षण आयोजन करणं, सहलींचं आयोजन करणं, कुटुंब सहलींचं आयोजन करणं. धनगरी जत्रेचं आता आमचं ऍड जात नाही म्हणलं की आम्हाला ते पण करावं लागते. आमच्या श्रद्धास्थानांना घेऊन धनगरी जत्रेचं आयोजन आम्ही बोकडं पण कापतो बरं का, पण कर्मकांड म्हणून नाही. तर आपल्या लोकांची ती आवड आहे आणि ती आवड देखील आपल्याला जपावी. आता त्याचाच भाग आहोत आणि धनगरी जत्रेचं आयोजन करतोय. वेगवेगळ्या अधिवेशनाचा प्रकार बघितला आपण. अनेक कार्यक्रम आपल्याकडे येणाऱ्या 2 महिन्यामधला कार्यशाळा त्याला वेळ कमी पडतोय. माणसाला आम्ही किती लोकच म्हणायला लागले किती कार्यक्रम चालू, पण सहभाग वाढत चाललाय. गेल्या वर्षीच्या अधिवेशनाला लोकांची उपस्थिती जी प्रश्नांकित होती, या वर्षी जे सभागृह त्या सभागृहाची गॅलरी कधी उघडली नव्हती, या वर्षी आपण ती गॅलरी देखील भरून दाखवली. ते आपली ताकद आहे, ती माझी नाही, यांची नाही, ही समाजाची ताकद आहे. ज्यावेळी माझ्या समाजाचं नाव मोठं होईल त्यावेळी माझ्या समाजातल्या प्रत्येकाचं नाव मोठं होईल की आमची भावना डाळ नाही. एकच नाव मोठं झालं, एक पोस्टर बॉय झाला म्हणून समाजाचं भलं होत नाही. कुठल्या पोस्टर बॉयनं 50 नेते तयार केले दाखवा. नाव मला घ्यायचं नाही, कुणावरती आरोप करायचं नाही, माझ्या माणसाला कमी करायचं नाही आणि त्यांना डॅमेज तर कधीच करायचं नाही. अनेक वेळा चुकले पण मी कधी त्यांच्यावरती आरोप करत नाही, त्यांना डॅमेज करायचा प्रयत्न करत नाही. नेतृत्व निर्माण होत नाही तर डॅमेज कोणाला करायचं. उलटी पाहिजे, स्पर्धा पाहिजे. आणि बांधवांनो, त्या 12 कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस आम्ही कार्यक्रम राबवतोय समाजाला, त्यावेळेस लोकांच्या बद्दल उत्साह देखील वाढतोय. पण अजूनही आमच्यातलं अज्ञान आहे, कारण की आमच्यातला 70-80% घटक हा श्रमिक आहे, मजूर आहे, रिक्षावाला आहे, टेम्पोवाला आहे, कामगार आहे, मार्केट यार्डमधला कामगार आहे. त्यांना हे अजून महत्वच कळलं नाही. त्यांना कुणीतरी पिन मारायची आणि त्याला तिसरीकडे जायचं. हे काय करतंय? हा अप्रशिक्षित आहे, हा समाज असंघटित आहे, अप्रशिक्षित आहे. त्यामुळे त्याला प्रशिक्षित करायचंय, त्यामुळे प्रबोधन करायचंय. प्रबोधनाच्या चळवळी म्हणजे काय करायचं? आमच्या नेत्यांना बोलवायचं, बातम्या टाकायची, टाळ्या वाजवायच्या, शिट्ट्या वाजवायच्या आणि घोषणा द्यायच्या, झालं प्रबोधन. हे प्रबोधन नाही. प्रबोधनाचा साचा आपल्याला बदलायचा आहे. आपल्याला बदल घडवायचे. कुणाच्या भरोश्यावर राहू नका. कुणी अवतार घेऊन आपल्याला बदलायला येईल या भरोश्यावर अजिबातच राहू नका. जे करायचे जन्म एकदाच आहे, आताच आहे आणि जे कार्य करायचंय या महापुरुषांनी पुन्हा जन्म घेतले का हो? एकदाच कार्य केलं ना. आता किती हजारो वर्ष झालं आपण बघतोय. यांचे 200 वर्ष झाली, 250 वर्ष झाली. महाराजा यशवंतराव होळकरांच्या जन्माचं हे 250 वर्ष आहे, बरोबर ना? किती आहे? 250. डिसेंबर मध्ये आपण यशवंत रत्न पुरस्कार वितरण सोहळा घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला एकत्र यायचंय. आपल्या महाराजांच्या यशोगाथेला ऐकायला, आपल्या यशवंतरावांना आपल्याला सन्मानित करायचंय. त्यांनी जे चांगलं कार्य केलं, आता केलं नाही अहिल्यारत्न महाराज सगळे शोधून त्याच्यामध्ये 50% महिलांना वाटा दिलाच होता ना. का दिला? जाणीवपूर्वक दिला. 50% महिला पाहिजेतच, कारण आपल्या लोकसंख्येमधला 50% वाटा महिलांचा आहे. महिलांचा बचत गट केलाय, पुण्यश्लोक, बीसी चालू केली, कमी रकमेची केली. सगळ्यांना सहभाग देता आला पाहिजे. रिक्षावाले कुटुंबातली महिला देखील त्याच्यामध्ये आली पाहिजे, मजुराची देखील आली पाहिजे. हे सगळं घडवायचंय तर त्याच्यासाठी लागणार साधने पण लागतात ना. बिना साधनाचं काय? महाराजांनी साधनं गोळा केली. एवढं सगळं उभं करताना गेलं होतं ना, सगळं महाल गेले होते, राजवाडे गेलं होतं, सगळंच गेलं होतं. ते पुन्हा मिळवलं साधनं. आणि आपले बांधव काही मला अक्षरशः सांगतो, हा स्वाभिमानी द्यायला सुरुवात केली. विश्वासू माणसं, समोर विश्वासू माणसं पाहिजे तर द्यायला कमी पडत नाही. या वेळच्या अधिवेशनाला भरभरून दिलं शेंडे साहेबांकडून आणि एवढे शिल्लक राहिले त्याच्यात आता कार्यक्रम चालू आहेत. असे अजून कार्यक्रम होणार आहेत. म्हणजे आपले बांधव देतात. आम्ही पण सांगतो तुम्हाला की आम्ही विश्वासाने काम करतोय. तुमचा 1 रुपया देखील वाया जाणार नाही. 1 रुपया दिला तर तो प्रामाणिकपणे समाजासाठी वापरणार, समाजाच्या उत्कर्षासाठी वापरणार. हा विश्वास ठेवा. गेल्या अनेक वर्ष चळवळीमध्ये काम करतोय, प्रामाणिकपणे तळमळीने काम करतोय. तुम्ही पाहिलेलं आहे. आणि एकच ध्येय आहे, माझा समाज पुढे गेला पाहिजे. त्यासाठीच्या उपक्रमामध्ये या भागात, महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात शाखा झाल्या पाहिजे. सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य हे माझं नाव लावले का तिथे? हा, या कार्यक्रमात नाव घेतले.
आरक्षण महाविजय उत्सव दिन लावून घेतलं ना. अहो नाही तो महाविजयच आहे, तो हा महाविजय आहे. आणि याच आपल्याला स्मरण करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आपल्याला निमंत्रित केलं. आणि अपेक्षा चांगला उत्साह तुम्ही दाखवलेला आहे. पुढच्या वर्षी मला खरं अपेक्षा काय होती, पटांगणात घ्यायचं होतं अशा चौकात. उद्या किती येते, 5 लोक असतील, 2 लोक असतील, मी लोकांची कधी फिकिरच केली. आणि 2 लोकांना घेऊन जर आम्ही एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करत असेल तर इथं आले तेवढी संख्या आहे. पुढच्या वर्षी मोठ्या पटांगणात आपल्याला कार्यक्रम घ्यायचा, दाखवायचं जगाला माझ्या घराचं एवढं मोठं कार्य केलंय. ते 4 दिवशीचं नाही तर या मैदानात केलेलं आहे. त्याच मैदानात आपण बसलो, त्या मैदानात त्याच्यासाठी बसतोय. वाटलं पाहिजे प्रत्येकाला मी महाराज यशवंतराव. मला तर वाटतं माझ्या स्वप्नात खंडोबा येतात, बिरोबा येतात, महाराज यशवंतराव होळकर येतात, आपले सगळे बाळूमामा येतात आणि सांगतात झोपू देत नाही, हे आपल्याला काम करायचंय, हे तुला उद्या करायचं, हे परवा तुला करायचंय, तुमच्या यादत करायचं का ते आले पाहिजेत आपल्या स्वप्नात. बकरे कापायसाठी नाही, समाजाच्या उत्कर्षासाठी आपल्या स्वप्नात आले पाहिजे. आणि एक नसतील तर संध्याकाळी लोकांना त्यांचा विचार केला पाहिजे आपण की मी काय केले काय नाही केले, एका धोका केला पाहिजे. मी आलो, जगलो, मेलो कशासाठी? कुत्र्यासारखं जीवन जगण्यासाठी जन्माला नाही आलो. आपण त्यांच्या वंशात आलोय ज्यांनी एवढं मोठं कार्य केलेलं आहे. आणि म्हणून बांधवांनो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्याला सांगायचंय, या 2 घटना देवकथेची मला अजून सांगाव्या का वाटल्या. या दोन्ही घटनांना हा देश स्वतंत्र राहिला असता. 1802च हे जे काय झालेलं 25 ऑक्टोबरचं युद्ध आहे त्याच्यानंतरच जी स्वारी आपली होते त्यांनी. आणि तिसरी घटना सांगायची विशेष म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर. लक्षात घ्या, एवढी सगळी संस्थानं देवकथी साहेब होती, या संस्थानांनी तह करून घेतलंय. जसा इथून पळून जाऊन वसईला तह झाला तैनाती फौजांचा, पण इंग्रज बघा भारताचं धोरण बदलायला भाग पाडलं महाराज यशवंतराव होळकर. इथलं कोणाला बदललं? वेलच ना. ज्यानं बघा माझ्याशी कोणीतरी म्हणलं, नेपोलियन ताई म्हणलं ना, नेपोलियन बोनापार्ट नाही ताई, तो नेपोलियन बोनापार्ट भारताचा नाही. आणि ते नेपोलियनला ज्याने हरवलं त्याला महाराजांनी हरवलं, तो कसला नेपोलियन? आणि महाराजांचा इतिहास आपण अशा पद्धतीने बघितला पाहिजे, मांडला पाहिजे. दुसऱ्याच नाही लावायचे. आमचंच एवढं स्ट्रॉंग आहे, आमचं नाणं एवढं खणखणीत आहे, कशाला दुसऱ्याच लावायचं? आपलं आपला इतिहास दमदारपणे मांडायला वक्ते पाहिजेत, प्रवक्ते पाहिजेत, प्रशिक्षित कार्यकर्ते पाहिजेत. आणि म्हणून वक्ता प्रशिक्षण कार्यकर्ता शिबिर देखील आपण ठेवलेलं आहे. माणसं घडवायचे, लक्षात ठेवा, एक एक माणूस घडवू, पण असा घडवू महाराज यशवंतराव होळकरांसारखा जो या पुन्हा देशामध्ये आपली सत्ता आणेल. आणि आपली सत्ता आली की तुम्हाला माहिती आहे, अन्याय नसतो, अत्याचार नसतो, सर्वांना प्रामाणिकपणे ज्याचा त्याचा वाटा मिळतो. पण आम्हाला स्वातंत्र्यानंतर आमचा वाटाच मिळाला नाही हो, कारण प्रामाणिक राज्यकर्ते आले नाही. स्वतःची घरं भरणारे राज्यकर्ते आले, त्यांच्या प्रॉपर्टी कुठल्या देशातून किती आहे हे आपल्यालाच मोजदात नाही. आणि म्हणून बांधवांनो, या दिवशी आपल्याला हे ठरवायचंय, महाराज यशवंतराव होळकरांच्या सोबत तह करायला इंग्रज आले. तुमचं सार्वभौमत्व आम्हाला मंजूर आहे, काय तुमचं सार्वभौमत्व आम्हाला मंजूर आहे, पण तुम्ही तह करा. बाकीचे कसे तह केले बाहेर पुरंदरचा तह आपण ऐकलेला आहे, द्यावं लागलं. पण इथं तुमच्या पुढे लोकांनी घालत आले, वाट बघत बसलेले आहेत तहासाठी. हा इतिहास आहे शौर्याचा, कर्तृत्वाचा, महापराक्रमाचा, स्वाभिमानाचा, अस्मितेचा आणि आता अस्तित्वाचा. आपल्याला अस्तित्व निर्माण करायचे. आणि म्हणून महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सगळ्यांना विनंती करतो, बांधवांनो, पुन्हा घरी जा आणि आपल्या घरामध्ये एक यशवंतराव होळकर तयार करायचे. एक अहिल्यादेवी होळकर करायची पोरगी असेल तर महाराणी अहिल्यादेवी होळकर करा, पोरगा असेल तर यशवंतराव करा. आणि त्याला आपण इतिहासासाठी या आधुनिक लोकशाही व्यवस्थेमधल्या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती साधण्यासाठी तयार करा. एवढंच मला आजच्या या अध्यक्ष भाषणात विनंती करायची आहे. महाराष्ट्राला संदेश द्यायचा आहे, झोपू नका. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपल्याला लक्ष द्यायचंय. तिथे देखील आपल्याला महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्या ठिकाणी यशवंतरावांना समोर ठेवून काम करायचंय. प्रामाणिकपणे आपली माणसं सगळ्या क्षेत्रामध्ये मोठी करायची. आज आपण एवढ्या कमी नोटीसवरती या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि एवढ्यावरच थांबत नाही, जबाबदारी तुमच्यावरती एक पुढे सोपवून देतो. पुढेही होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये तर मन धनाने आपण सगळ्यांना आम्हाला साथ द्या. निश्चितपणे पुढच्या 5-10 वर्षामध्ये हा समाज किमान 80% संघटित झालेला समाज बनवून दाखवतो. विश्वास ठेवा फक्त. आणि 80% समाज संघटित झाला आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री धनगरांचा झाला हे लिहून ठेवा तुम्ही आता.
काही तुम्ही झाला तर आम्हाला प्रचंड आनंद होईल, पण संघटन सूत्र विसरू नका. इतरांच्या संघटन सूत्राचा अभ्यास करून आपलं सूत्र तयार करू. आपलीच कपडे आपल्याला घालायची, दुसऱ्याचे आपल्याला बसणार नाही. आणि म्हणून प्रामाणिकपणे आपल्या सगळ्याला या ठिकाणी वंदन करतो, आवाहन करतो. चला यशवंतराव होळकरांच्या आव्हानावर पुन्हा एकदा घोषणा देऊ, गर्जना करू. महाराजा छत्रपती चक्रवर्ती सम्राट